गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपतीचं पूजन चालू झालंय. आता जस्ट पूजन चालू केलं. आमच्या बैठकीची पूजा असते ना ती स्लो होतं. तिथं गाणी गावते जय श्रीराम नंतर करताय रे. आणि या साईडला कोमल वहिनी जेवण बनवतोय. वहिनी काय केलं? वाटाण्याची भाजी वरण. आणि या साईडला याईचं गाणी काढलंय ना ती गाणी ऐकतोय. गाण्याचं नाव ऐकून घ्या. यो गाण्याला ब्लॉग. हॅलो बोल. हॅलो बोल. मारे ना मार. स्टाईल बघा. हे बघा. स्टाईल बघा. आम्ही नाश्ता करतो. या सर्वाई करायला पिंकी रे घेऊन आली. भूक लागली जाम. तिचं पेढा असं साक्षीचा नामचे साक्षीचा नवस होता. पाचनारला तरीचा संगमचे फ्रेंड्स आले पाय पडण्यासाठी. ब्लॉक करते म्हणून. तर आज आमचा गणपती घरी बसले 10 दिवसासाठी. सर्वही गणपतीला या. आणि आजचा पहिला दिवस आहे गणपतीचा. पूजन वगैरे सकाळीच झालंय. बर्थडे यांचे. आणि पूजा बघा किती खुश झालंय. बर्थडे आहे गणपतींचे पहिल्या दिवशी. या साईडला गणपती बाप्पा बसलेले आणि या साईडला बर्थडे सेलिब्रेशन झालं. सेलिब्रेशन चालू आहे. गेला का तो पर्या? आणि इकडे टूस चालू आहे सगळं. बघला जायला निघलेलो. स्टेशनला आलो. बघू शकता रात्री चाललो. 10:30ची ट्रेन आहे. किती 10:30 ना. मी स्टेशनवर आलेलो आहोत. बघू शकता. नाही दिसत. ट्रेन आलेली आहे. आता मी या ट्रेनमध्ये जाऊ.
ट्रेनमध्ये आलेलो आहोत. हे बघ, ट्रेनमध्ये बसलेलो आहोत. मंगेश, माझा मिस्टर आणि मी मोनिका बेलापूरला आलो. बेलापूरवरून CST ट्रेन पकडू. हा बेलापूर स्टेशन. बेलापूरवरून ही नेक्स्ट ट्रेन पकडणार आहोत. इकडनं कुर्ल्याला उतरू. इकडे बघा तो योवाला याच्याकडे किती पुड्या घेतले ते, यांची मज्जा झाली अरे. आम्ही पण घेतलेला, आम्ही तिला खायला पुड्या बघा. कुर्ल्याला आलेलो. कुर्ल्यावरून आता नेक्स्ट ट्रेन रातचे 12 वाजता पण गर्दी बघा ट्रेनला. बसायला जागा नाही. लालबागची इथं तर बघूया किती गर्दी वगैरे. इकडनं तर बायवॉक चाललेलो होत. त्यालाच गर्दी होती, बाकी कुठंच नव्हती ना. आणि ही पुढं पुढं चालतात. लालबागला फायनली पोचलेला होता. आणि ही कमान खूप दमलो चालून चालून. गर्दी बघा, खूप असं अशी गर्दी आहे. खूप मस्त वाटते. मी लालबागला पोहोचलेलो होतो आणि गर्दी बघू शकता, एकदम अशी भन्नाट गर्दी आहे. आणि हा पहिला दिवस आहे. आणि रात्रीचे आता 12 वाजलेत तरी पण एवढी गर्दी आहे. हे बघू शकता किती छान अशी कमान बनवली. व्हिडिओ मध्ये सांगू नाही शकत एवढी भारी कमान आहे. बघा एकदम छान अशी कमान आहे. चिंचपोकलीला पोचलो चालत चालत. लालबागची इथे एवढी मोठी मूक दर्शनालाच खूप मोठी लाईन आहे. खूप म्हणजे खूप मोठी. चालत चिंचपोकलीला पोचलो. चालत चिंचपोकलीला पोचलेलो. आम्ही चिंचपोकलीची इथं पोचलेलो. चिंचपोकली दोन्ही साईडला भरपूर अशी गर्दी आहे. खूप म्हणजे खूप जास्त. माझा गाईज इथं आहे ना गर्दी एवढी आहे ना का काय सांगू शकत नाही. अक्षरशः कंटाळलेलं आहे. चला काय ना काय कसं खूप मस्त मस्त आहे सर्व. इथं दोन्ही साईडला शॉप्स आहेत. चिंचपोकली झालो तुम्ही आतमध्ये किती मस्त केली अगदी ह्याला मंडपला. छान वाटते. मी लालबागला गेलो होतो काल. त्यांचे मॅनेजमेंट आहे ना 1 नंबरचं खराब आहे. जर तुम्हाला असेल तर लाईनीला मोर दॅन 10 hours थांबायला लागेल. असेल तर स्वतःची हिंमत असेल उभे राहायची तर जाऊ नका. एकदम वर्स्ट मॅनेजमेंट आहे. मी तर सजेस्ट करते जाऊच नका. आपल्या घरातल्या बाप्पालाच पाया पडा, तो बेस्ट असेल. मला हा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.